वाचवंताची वनाम वाचवंताची वनाम पत्रकार भाऊ यांचं स्वागत जनदिंडीतर्फे. जनता न्यूजचे पत्रकार यांचं स्वागत करण्यात शिवाजी भाऊ नाईक रामगाव पुंडलिका वर्गा हरिविठ्ठल रूप ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दिंडीचं पालन करा. दिंडीचा जवळजवळ 21 वर्षापासून दिंडी चालू आहे. आपलं नाव दिगंबर दत्तात्रय गुळे. या दिंडीचं काय महत्व आहे आणि काय काय म्हणून तुम्ही दिंडी चालू केली ते थोडक्यात वर्णन. आमचे वडील यांनी असे वाकुंडवासी दत्ताभाऊ उघडे यांची अशी संकल्पना होती बुवा इथून श्री क्षेत्र जामगाव ते श्री क्षेत्र निवास दिंडी काढायची. सुरुवातीला 25 लोकांपासून दिंडी चालू केली होती. म्हणजे त्यावेळेस सायकल, त्याच्यावर भोंग, त्याच्यावरच बॅटरी आणि मग असे 25 लोकांपासून दिंडी चालू केली. आज जवळजवळ 1200 ते 1300 लोकसंख्येचं आज एवढं मोठी दिंडी झाली आहे. 16 तयार झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्याच्या सगळ्यात मोठी दिंडी आपलं मानी जवळजवळ 21 वर्ष आपल्याला चालू आहे. की ह्या 2 वेळेस श्री क्षेत्र जामगाव ते श्री क्षेत्र नेवासा दिंडी जाती आणि बाबांच्या पुण्यतिथीला किसनगिरी बाबाच्या देवगडला दिंडी. रामकृष्ण पहिलं नाव सांगा. शरद हनुमंत काळे. वैशिष्ट्य असं आहे 2006ला दत्ताभाऊ उघडे यांनी किसनगिरी बाबा भजनी मंडळाची स्थापना केली. त्यावेळेस सर्व काही असणारे अडाणी माणसं या भजन शिकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 2007 ते 2008ला दत्ताभाऊ उघडे यांनी संकल्पना केली की आपल्याला श्री क्षेत्र जामगाव ते श्री क्षेत्र नेवासा ज्ञानोबरायाची पायीवारी सोहळा काढायचा. त्यावेळेस आम्ही 25 ते 20 वारकऱ्यांनी सुरुवात केली आणि आतापर्यंत इथपर्यंत आमचा हा सोहळा अशापैकी तयार झालेला आहे. सर्व गावातील भाविकांनी आम्हाला प्रतिसाद भरपूर दिलेला आहे. सर्व किसनगिरी बाबा भजनी मंडळांची त्या मनानं भरपूर तयारी आहे आणि विशेष सहकार्य गावाचं पण आहे. श्री क्षेत्र जामगाव गंगापूर तालुका श्री क्षेत्र नेवासा पायी दिंडी सोहळा चालू आहे. श्री क्षेत्र जामगाव तसं पाहिलं तर कानिपनाथ बाबा मंदिर आहे जामगावला आणि जो नेवासा असा हा पायी दिंडी सोहळा जवळजवळ 21 वर्ष झाली. कैलासवासी दत्ताभाऊ महाराज उघडे यांनी संकल्प केले का आपण या भाविकांना माऊलीचा कसा आनंद घेता येईल आणि माऊलीचं दर्शन कसं होईल म्हणून दत्ता महाराजांनी हा सोहळा पायी दिंडी सुरू केला. जवळजवळ मला महाराजांनी सांगितलं त्या सायकलला मड गार्डन होतं त्यावेळेस असे इतके म्हणजे 10-20 भजनी मंडळ घेऊन आणि ते नेवासा वारीला एखाद्याचे निघले. पण लोक त्यांना हसत होते ही दिंडी टिकेल का नाही. पण आजपर्यंत येवल्याचं रोप लावलेद्वारे आणि त्याचा गोलगोला गागणारी हा नेवासा ते संभाजीनगर या जिल्ह्यातून आपले हे जामगावच्या मंडळ असा मोठे सर्वात मोठी दिंडी म्हणावं लागेल. आणि आम्ही सर्व पंचक्रोशी वरखेड येथून सुद्धा आम्ही 200-250 लोक येतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून असा आनंद शिंगी पिंपरी तांबेगोटा हे सर्व भजनी मंडळ पंचक्रोशी सर्व भजनी मंडळ राहतात. म्हणून सर्वांना धन्यवाद धन्यवाद. आपलं नाव सांगा ताई. माझं नाव पौर्णिमा संजय फंगे. मी स्वर्गीय
राजू वाघमारे यांची मुलगी आहे आणि त्यांची इच्छा होती की अन्नदान म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून चहाची ही सेवा 21 वर्षापासून माझे वडील करीत आहे. त्यांचा हा पुढे वारसा मी पौर्णिमा बनगे चालवते. धन्यवाद ताई. आज तुमचा हा मोठेपणा आणि हा वारसा असा कायम टिको ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आम्ही आपलं नाव सांगा पहिले. मंगल गोरक्षनाथ पंत्राणे. बोला. आम्ही आता या दिंडीला महाप्रसादाचा सुरुवात केली. ती आता सांगपुरी पुरेपूरपर्यंत पुरू. जामगावातून आमची ही दिंडी आहे. सुख सोहळा चालू ही दिंडीचा दत्ताभाऊ यांच्या नावाखाली. धन्यवाद. पंढरनाथ भगवान की जय. महादेव महाराज की जय. वैरी